आई, साईमा आज स्वतः इथे आल्या होत्या. साईमा आल्या होत्या? हो आई. आणि त्यांना जेव्हा कळलं ना कामगारांना आर्थिक मदत करायची, तेव्हा त्या स्वतः ती रक्कम द्यायला तयार झाल्या. काय सांगतेस? हो, माझं टेन्शनच कमी झालंय. रणवीराचे आम्हाला बर्बाद करण्यासाठी तुम्ही एवढ्या निरपराध माणसांच्या जीवाशी खेळला. तुम्ही किती खालच्या थराला जाऊ शकता ना, हे बघून आता तर आमची खात्रीच पटली. आम्हाला वाटलं होतं या अपघातानंतर तरी तुमचे डोळे उघडतील, पण नाही. तुम्ही तुमच्याच शत्रूवर विश्वास टाकून आमच्यावर आरोप करत सुटलाय. बस झालं. स्वतः गुन्हा करून दुसऱ्यांकडे बोट दाखवण्याची तुमची फार जुनी सवय आहे. तर यावेळेस सुद्धा तुम्ही लिंगप्पा साहेबांचं नाव पुढे करताय. आता आम्ही फसणार नाही आणि तुमचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. रणवीराचे आम्हाला माहिती आहे हे सगळं तुम्ही लिंगप्पाच्या बोलण्यावरून करत आहात, पण या अपघाताला मी नाही, लिंगप्पा जबाबदार आहे. आम्हाला शह देण्यासाठी तो तुमचा मोहरा म्हणून वापर करतोय. पण आजही त्यांना विक्रमची काळजी वाटते, हे नक्की. नाहीतर त्यांना इथे यायची काय गरज होती? साईमांचा खरा हेतू काय होता हे तुला माहिती नसलं तरी आम्हाला चांगलं माहिती आहे देवया. कशी आहे देऊ? आता ठीक आहे. म्हणजे मुख्य पैशाची सोय झाल्यामुळे बरंच टेन्शन कमी झालंय तिचं. तिच्याकडे एवढे पैसे कुठून आले? तुमचा विश्वास नाही बसणार, पण ही रक्कम साईमांनी दिली आहे. काय? कारण घरामध्ये आपापसात कितीही भांडणं असली ना तरी आडी अडचणीच्या वेळी शेवटी रक्ताचीच नाती धावून येतात. हॅलो हॅलो, आम्ही प्रियदर्शनी बोलतोय. साईमा कुठे आहे? साईमा देवपूजा करतायत. काही निरोप आहे का? हो, साईमांना निरोप द्यायचा आहे की आम्ही आज देवयानी बरोबरच राहणार आहोत. आमचाच माणूस आम्हाला धोका देत. आजपर्यंत आमचं सगळं मेहनत फुकट. कोणाला पण सोडणार नाही, कोणाला पण सोडणार नाही. आप्पा, पण मी काय केलं आप्पा? काय पण केलं नाही, आमच्यासाठी केलं नाही, आजपर्यंत केलं नाही, पण आज करण्याचं वेळ आलं. मी जे काम सांगतो ते आजच्या रात्र व्हायलाच पाहिजे. ते बरोबर. त्याच्यामुळे झालेलं आमचं लॉस, ह्युमिलिएशन भरून काढण्याचं हे एकच मार्ग. आप्पा, तुम्ही फक्त आदेश करा, काम झालंच म्हणून समजा. कुठलीच आई आपल्या मुलाचं कधीच काही वाईट चिंतत नसते. ती जे जे काही करेल त्यात त्या मुलांचं भलं व्हावं असाच तिचा हेतू असतो. हो, असतो ना. पण अभिलाषाच्या मनातल्या भल्या बुऱ्याच्या कल्पनाच मुळात चुकीच्या होत्या आणि तेच चुकीचे संस्कार त्यांनी श्रावणीवर केले. बहिणी, अभिलाषाने कायम श्रावणीला चुकीच्या गोष्टींसाठीच प्रोत्साहन दिलं. बहिणी, अगं श्रावू इतकीच ना, अभिलाषाही जबाबदार आहे या सगळ्याला. मी माझी चूक मान्य केली आहे ना, मग त्याची सारखी जाणीव करून तुम्ही मला का टोचून बोलताय? बघितली मी माझ्या मुलांबद्दल स्वप्न. काय चुकलं माझं? मलाही तिची काळजी वाटते. हातील डोळ्याला डोळा लागत नाही, अन्न गोड लागत नाही, पण मला कुणी समजून घेईल तर ना.